नमस्कार, मी सुनीता. गुड लक या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. जीवनात कधी कधी अशा घटना घडतात की आपल्याला अचानक धनप्राप्ती होते आणि आता ही धनप्राप्ती कशी होते आणि कोणत्या मार्गाने होते हे महत्त्वाचं असतं. आता ही अचानक होणारी धनप्राप्ती ही कुंडलीतील कोणत्या स्थानावरून होते त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आज आपण कुंडलीतील अचानक धनप्राप्ती याविषयी बोलणार आहोत. आज आपल्या बरोबर आहे ज्योतिष सल्लागार मानसी पंडितजी. खूप खूप स्वागत आहे. पंडित मानसीजी या ज्योतिष विशारद आहेत. गेली 18 वर्ष कुंडली, ज्योतिष, हस्तरेषा, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, मंत्रसाधना या विषयांवर त्यांनी अभ्यास केलाय. त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले, जसं ज्योतिष पंडित 2003, ज्योतिष रत्न 2005, ज्योतिर्भूषण 2006, आदर्श महिला पुरस्कार 2006, स्नेहकवच राजगौरव पुरस्कार 2012, प्रियदर्शनी अस्मिता पुरस्कार 2012 इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. आणि नंतर गमती भविष्याचा हा त्यांनी स्टेज शो सुद्धा केले. आणि त्याचप्रमाणे श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, तुमचे प्रश्न आमची उत्तरे, समज गैरसमज ही त्यांची व्याख्यानं प्रसिद्ध आहेत. आणि महिला मंचाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम सुद्धा केलेले आहेत. तुमची माहिती इतकी छान आहे की प्रेक्षकांना पण फार उत्सुकता आहे की कशाप्रमाणे तुम्ही माहिती देताय. आणि आपले एपिसोड सुद्धा फार छान झालेले आहेत. आज आपण जी अचानक धनप्राप्ती होते त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. पैसा कुणाला कसा पाहिजे, किती पाहिजे, हा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे माणसाच्या जीवनातला. आणि धनस्थान म्हणलं की आपण म्हणतो की द्वितीय स्थान. सर्वसामान्य लोक म्हणतात की धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान. ह्या स्थानावरून आपल्याला पैसा मिळतो. पण सगळ्यात महत्त्वाचा पैसा कशा पद्धतीने मिळतो म्हणजे धनस्थान, लाभस्थान हे आपल्याला आपल्या कष्टावरती पैसा मिळवून देतं. बरोबर. आपल्या नोकरी व्यवसायातून पैसा मिळवून देतो, म्हणजे जो प्रामाणिकपणे पैसा मिळतो तो. पण धनस्थानाच्या समोर जे अष्टम स्थान असतं, ज्याला आपण एक प्रकारे मृत्यूस्थान म्हणतो, लोकांना हाही प्रश्न पडतो की हा मृत्यूस्थान आहे, मग याच्यातून कसा पैसा मिळेल किंवा हे स्थान कसं पैसा देतं आपल्याला. पण ते कसं आहे की धनस्थानाच्या अगदी समोर आहे अष्टम स्थान. त्यामुळे हे धनस्थानाला पूरक ठरतं. पण हे पापस्थान पण आहे. त्यामुळे जरा म्हणजे प्रामाणिकपणा सोडून हे पैसा देतं, ज्याला आपण अचानक धनप्राप्ती म्हणू किंवा लाचलुचपतीतून मिळणारा पैसा म्हणू. आणि स्त्री सप्तम स्थान हे स्त्री आपलं पार्टनर, लाईफ पार्टनर दाखवतं. पण ह्या स्थानावरून कसं होतं की या स्थानाचं द्वितीय स्थान म्हणजे स्त्री स्थानाचं, सप्तम स्थानाचं हे धनस्थान झालं. त्यामुळे स्त्री धन किंवा सासऱ्याकडून मिळणारा पैसा हेही दाखवलं जातं. आता हे मृत्यूस्थान आहे. त्यामुळे मृत्यूनंतर एखाद्या नातेवाईकाच्या किंवा एखाद्या जवळच्या माणसांच्या मृत्यूद्वारे मिळणारा पैसाही या स्थानावरून दाखवला जातो. म्हणतो वारसा हक्क जो आहे, हा वारसा हक्क आपल्याला येतो वडिलोपार्जित. बरोबर. पण एखादा योग असा येतो की आपण अचानकपणे कुणाला तरी सांभाळत असतो किंवा ज्याला आपण म्हणतो की दत्तक योग नसतो, पण कदाचित आपण ते लोक दत्तक नाहीत घेत, पण लांबच्या नातेवाईकाकडून सुद्धा आपल्याला त्यांचा मृत्यूनंतर आपल्याला माहिती नसतं, पण अचानक आपल्याला धन मिळून जातं. ते लोक आपल्याला वारसा जाहीर करतात किंवा ह्या व्यक्तीला माझा हा पैसा मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने हे धनस्थानाचं हे अष्टम स्थान हे आपल्याला पैसा देतं. धनस्थान प्रामाणिकपणे आणि हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पैसा मिळवून देतं आपल्याला. जसं तुम्ही म्हणालात की लाचलुचपत हा एक मार्ग आहे किंवा मग स्त्रीधन आहे, वारसा हक्क आहे. मग एकंदरीत हे अष्टम स्थानावरूनच कळतं का? हे अष्टम स्थानावरूनच समजतं. अच्छा. कारण अष्टम स्थान हे धनस्थानाचं सप्तम स्थान आहे, म्हणजे पूर्ण दृष्टी धनस्थानाची याच्यावरती असते. त्यामुळे अष्टम स्थानावरूनच कळतं. स्त्रीधन हे द्वितीय स्थान असल्यामुळे स्त्रीधन, सासऱ्याकडून पैसा मिळेल का नाही हे समजतं आपल्याला. बरोबर. पण याच्या पाठी काही कोणतं कारण आहे का की अष्टम स्थानावरूनच हे जे मार्ग आहेत धनप्राप्तीचे, तर कशाप्रमाणे तुम्ही सांगू शकता? ह्याच प्रकारे म्हणजे जसं स्त्रीपासून मिळाले जातं किंवा लॉटरी मिळते, अचानक धनप्राप्ती. आता इथे येणाऱ्या ग्रहांच्या वरून ठरलं जातं की ते ग्रह कसे देतात. बरोबर. म्हणजे इथे ग्रहांना फार महत्व आहे. ग्रहांना फार महत्व आहे. जसं तुम्ही म्हणालात की ग्रहांना महत्व आहे, मात्र याच्यामध्ये काही शुभ ग्रह येतात, पापग्रह येतात. याच्यामध्ये सहसा शुभ ग्रहच तुम्हाला पैसे देऊन जातात. अच्छा. म्हणजे चंद्र, शुक्र आणि गुरु
हे 3 जे शुभ ग्रह मानले जातात आपल्याकडे, ते शुभ ग्रह जर अष्टम स्थानामध्ये असतील तर तुम्हाला सहजपणे पैसा मिळतो. ह्या शुभ ग्रहांच्या द्वारेच, म्हणजे चंद्र, शुक्र आणि गुरु हे ग्रह आपल्याला कमी श्रमाने म्हणजे कमी कष्टाने भरपूर पैसा मिळवून देतात. नोकरी व्यवसायामध्ये असेल, तुमचा कोणताही नोकरी व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्ही कमी कष्टाने भरपूर पैसा मिळेल जातो. किंवा जे काही मोठे जे ऑफिसर लोक असतात नोकरी आपल्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये, ते जे मोठ्या पदावरती जे लोक असतात म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये जर हे योग असतील तर त्यांना लाचलुचपतीने पैसा, म्हणजे वरचा जे आपण म्हणतो ना की बाबा पगार सोडून यांना पैसा भेटतो, तो त्या या पद्धतीने मिळतो. पण ह्यामध्ये सुद्धा असे योग असावे लागतात की जर हे ग्रह तिन्ही अष्टम स्थानामध्ये असतील तर तुमचा अष्टमेश तो आहे तो सप्तम स्थानामध्ये असेल किंवा सप्तमेश अष्टम स्थानामध्ये असेल तर तुम्हाला स्त्री धन किंवा तुमच्या सासऱ्याकडून पैसा मिळतो. अष्टम स्थान धनस्थानामध्ये असेल किंवा लाभस्थानामध्ये असेल किंवा पंचमेश लाभस्थानामध्ये असेल तर तुम्हाला सहज पैसा मिळून जातो की जो पगार सोडून असतो. पण अष्टम स्थान कुठे आहे, कसं आहे याच्यावरती हे डिपेंड ठरलं जातं. याच्यावरती हे अवलंबून असतं की अष्टम स्थानावरून पैसा कोणत्या प्रकारे मिळतो, अष्टम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत त्याच्यावरून ही मानलं जातं की बाबा पैसा अचानक प्राप्ती. आता गुरु जर असेल तुम्हाला सहज पैसा मिळून जातो अष्टम स्थानामध्ये असेल. त्याच्याबरोबर शुक्राची किंवा चंद्राची युती असेल तर तेही ग्रह सहजपणे तुम्हाला पैसे मिळवून देतात. पण अष्टम स्थानामध्ये जर पापग्रह असतील किंवा अष्टम स्थानावरती पापग्रहांची दृष्टी असेल तर हे योग सहसा होत नाहीत, हे योग थांबले जातात तिथे. ह्या योगाने पैसे मिळत नाहीयेत तुम्हाला. म्हणजे पैसे कसे होतात की आता जर समजा अष्टम स्थानामध्ये रवी असेल तर या रवी बरोबर एकटा रवी असेल तर हा योग तुमचा भंग पावतो. म्हणजे या मार्गे तुम्हाला पैसा कुठेही मिळणार नाही, तुम्हाला स्त्रीधन मिळणार नाही किंवा ह्या अपेक्षा तुम्ही करू नयेत. पण रवी काय करतो की रवी इतर काही शुभ योगाने, जर चंद्र किंवा नाही रवी ते तुम्हाला मिळून जातात पण खूप कष्टाने मिळून जातात. इथे जर आता चंद्र असेल एकटा आणि त्याच्यावरती गुरुचे आणि शुक्राचे शुभ योग असतील तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला यश मिळून जातं. पण चंद्राबरोबर रवी असेल तर चांगली फलं मिळतात. पण चंद्राबरोबर जर मंगळ असेल तर अपेक्षा करणं न करणं ठीक, म्हणजे करूच नाही अपेक्षा. म्हणजे मंगळ हा ग्रह हा पूरक नाहीये त्याच्यासाठी, नाही पूरक नाहीये, तो अपेक्षा भंग करून टाकतो तुमचा. मंगळ ह्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की मंगळाची एक दुसरी बाजू आहे. जर मंगळ अष्टमामध्ये असेल आणि त्याच्यावरती जर शनी काटकोन त्रिकोण करत असेल, काटकोन योग एक होतो आपल्या ह्याच्यामध्ये की शनी जर तुमचा नवम किंवा दशम स्थानामध्ये असेल तर हा योग अतिशय वाईट. म्हणजे तुम्हाला पैसा मिळतो, नाही मिळत असं नाही, पण ह्या पैशाबरोबर जर तुमचे चंद्र गुरुचे लाभयोग चांगले असतील तर तुम्हाला पैसा मिळतो. पण नंतर काय होतं की काही तुमची इन्क्वायरी सुरू होते आणि मग तुम्हाला अटक होण्याचे पण योग येतात. पण फक्त इथे चंद्र गुरु असतील तर हा पैसा मात्र पचनी पडतो, हा पचवला जातो पैसा. पण इथेच जर हर्षल असेल अष्टम स्थानामध्ये तर हा हर्षल तुम्हाला अपेक्षा भंग करतो. पण हा कुंभ आणि मीन राशीचा असेल तर हा चांगल्या रीतीने फल देतो. म्हणजे राशीवर सुद्धा हे अवलंबून आहे. हो, म्हणजे हर्षलसाठी राशी योग्य आहे किंवा शनीसाठी राशी योग आहे, मंगळासाठी राशी योग्य आहे. पण मंगळ कुठेही असला तरी हा एक ना एक वेळ तुम्हाला हा त्रासदायक ठरतो. कारण मंगळ हा अष्टम स्थान, शेवटी अष्टम स्थानाला हे जरी धनस्थानाचं पूरक स्थान म्हणत असलो आपण, इथून फक्त पैसा मिळत असेल तर हा मंगळ तुम्हाला गर्दीमध्ये गेलात तुम्ही किंवा तुमच्या वाहन अपघातामध्ये अपघात होण्याची दाट शक्यता आणतो किंवा हत्यारापासून, म्हणजे ज्योतिषशास्त्र सांगतं हत्यारापासून. आजकाल हत्यार म्हणजे आपण म्हणतो की चाकू सुरी हे हत्यार राहिलेलं नाहीये, आता गन, स्टेन गन हे बरेचसे काही हत्यार झालेले आहेत. इथून सुद्धा तुमच्या जीविताला धोका दाखवतं हे स्थान मंगळ. त्यामुळे ह्या मंगळ आश्रमात असणाऱ्या लोकांनी पैशासाठी शत्रुत्व पत्करू नये. आणि म्हणजे पैसा जर तुमचा एका मार्गाने येत असेल तर तो एका मार्गाने निघून जातो, हा मंगळ घालवून टाकतो तुमचा पैसा. तर याच्यासाठी तुम्ही शत्रुत्व पत्करू नये. शनी तर याच्यासाठी खूप
वैचित्र्य योग निर्माण करून देतो. शनिग्रह शनिग्रहाचा एक दुसरी बाजू अशी आहे की तो आयुष्य भरपूर देतो, पण इथे कुठेही वारसा देणार नाही. तो स्वराशीत किंवा मित्र राशीमध्ये असेल तर तुम्हाला कुठेतरी थोडाफार शेतीच्या द्वारे तुम्हाला वारसा मिळेल. अच्छा. शेतीचा म्हणजे शेतीचा लाभ होईल, अन्य इतर लाभ होणार नाहीयेत तुम्हाला. पण हा शनी जर हर्षल किंवा मंगळच्या दृष्टीमध्ये असेल तर तुम्हाला दारिद्र्य पण योग देतो. हाच शनी. म्हणजे इथे ह्याच गोष्टी माहिती नसतात की शनीमुळे नक्की होतं काय. शनीच असं करतो असं नाहीये, पण शनीची दुसरी बाजू एक आहे की तो तुम्हाला आयुष्य भरपूर देतो, पण हे आयुष्य चांगलं देत नाही. तो म्हणजे म्हातारपणामध्ये तुम्हाला दारिद्र्य योग आणतो किंवा दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यासारखे योग आणतो. आणि म्हणजे आयुष्य भरपूर दिल्यामुळे तुम्ही थकता खूप, म्हणजे मरण मागता पण तुम्हाला मरण मिळत नाही. की चला आपण एक शुद्ध मराठी ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणू की खितपत, म्हणजे जिथे आम्हाला लवकर तुमचे आजार बरे होणार नाहीत असे आजार तुम्हाला देतो की त्या आजारामध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, असे आजार देतो. हर्षल पण हेच करतो. हर्षल तुम्हाला सांगतो की अष्टमामध्ये असेल तर याचं हा अनिश्चित ग्रह आहे, विलक्षण ग्रह आहे की याचे चांगले वाईट रिझल्ट तुम्हाला कधी मिळतील याची शाश्वती नसते. बरोबर. तो मीनेचा आणि कुंभेचा असेल तर तुम्हाला धनप्राप्ती होणार, पण हे निश्चित नसतं की तुम्हाला धनप्राप्ती कधी होणार आहे, कोणत्या वेळी होणार आहे, कशी होणार आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. तो अनिश्चित ग्रह आहे. हर्षल अष्टमात असणाऱ्या लोकांनी सुद्धा गर्दीमध्ये जाऊ नये किंवा जिथे दंगा वगैरे होतो तिथेही जाऊ नये, तिथे सुद्धा यांच्या जीविताला हानी येते. आता याच ठिकाणी जर नेपच्यून असेल तर तो आशाभंगच करतो पूर्णतः. हा तुम्हाला काही ग्रह देत नाहीये, पण हा अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे याला राशीही कोणती नाहीये लागू पडत. अष्टम स्थानामध्ये हा ग्रह असल्यामुळे तुम्ही केमिस्ट किंवा ड्रगिस्ट कडून जे औषध घेतात ते सांभाळून घेतली पाहिजे. बरोबर. कारण चुकीच्या औषधामुळे तुम्हाला त्रास होण्याची किंवा जीविताला हानी होण्याची दाट शक्यता असते नेपच्यूनमुळे. म्हणजे कसं, हे अचानक धनप्राप्ती देत असेल तरी सुद्धा हे मृत्यू स्थान आहे. याचे म्हणजे जे ग्रह आहेत तिथे त्याने तुम्हाला खूप त्रासदायक पण कालावधी जातो. आता इथे गुरु जर असेल तर ह्याला जे आपण म्हणतो ना चांगलं नशीब, खूप सुंदर नशीब घेऊन आलाय, बलवत्त, तो योग मात्र इथे उठून दिसतो. अच्छा. गुरु असेल आणि तो जर स्वराशीमध्ये, स्वतःच्या राशीमध्ये किंवा मित्र राशीमध्ये असेल तर मग ते दुधात साखर, ते तर असे एक योग बनून जातात. मग हे म्हणजे कोणत्याही राशीमध्ये जर चंद्र गुरु शुक्र असतील तर तुम्हाला धनप्राप्ती होतेच होते. पण हे तिन्ही ग्रह शुभ ग्रह दृष्टीमध्ये असतील, शुभ योगामध्ये असतील, स्वराशीमध्ये असतील किंवा मित्र राशीमध्ये असतील तर हे ग्रह तुम्हाला खूप काही चांगली फलं देऊन जातात. असं म्हणतात की गुरु उत्तम, म्हणजे सगळ्यात धनयोग उत्तम आणणारा गुरु. कारण उतारवय, म्हातारपण हे अतिशय निश्चितपणे जातं. अगदी तेच शुक्रही करतो. शुक्र सुद्धा आपल्याला म्हातारपणामध्ये एक चांगलं जीवन देऊन जातो, आर्थिक सुबत्तेच. पण कसं आहे ना, इथे मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की जो धन किंवा जे धन आपल्याला प्राप्त होते त्याचे मार्ग वेगळे आहेत. जसं लाचलुचपत आहे, स्त्रीधन आहे, वारसा हक्क आहे. आणि जे लाचलुचपत ज्या मार्गे पैसे घेत आहेत, पैसे त्यांना मिळत आहेत, पण कधीतरी हा पैसा टिकत नाहीच. कारण की जो प्रामाणिकपणे आपण जो पैसा कमवतोय तोच आपल्या अंगी लागतो असं आपण इथे म्हणायला काही हरकत नाही. अगदी. आणि एकंदरीत आयुष्यभर तो पैसा राहतच नाही, कारण की तो वाईट मार्गाने आलेला असतो. तर मग अशा वेळी हा पैसा टिकवणे पण फार महत्वाचं आहे. आणि याच्याच विषयी आपण बोलूयाच. अचानक धनप्राप्ती ही कशी होते, का होते, याविषयी आपण पंडित मानसीजी यांच्याकडून जाणून घेतोय. तुम्हाला यांना थेट संपर्क साधायचा असेल तर आमच्या टीव्ही स्क्रीनवर त्यांचा संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्ही पाहू शकता. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुड लक. ब्रेक नंतर गुड लक या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आपण ज्योतिष विशारद मानसीजी यांच्याकडून कुंडलीतील अचानक होणारी धनप्राप्ती या विषयावर चर्चा करतोय. मानसीजी, आम्ही आता तुम्हाला जसं विचारलं की जो मार्ग आहे वाईट मार्ग, लाचलुचपत, हा पैसा तर टिकत नाही. आणि मला इथे असं सांगावं असं वाटतं की हा जो मिळणारा पैसा आहे
त्याच्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करूच नाही कधी, कारण की हा एक वाईट मार्ग आहे. हा, पण जो स्वबळाने स्वकर्तृत्वाने आपण जो पैसा मिळवतोय तो आपल्याला टिकवायचा आहे, तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? स्वबळाने स्वकष्टावर मिळवलेला पैसा तसा पाहिला तर चांगल्या प्रकारे टिकतो, पण कधी कधी त्यांच्याशी कुयोग झाले तर तो पैसा कधी कधी म्हणजे दारिद्र्य देऊन जातो. जसं आपण म्हणतो की अष्टमामध्ये केतू असेल तर दारिद्र्य योग येऊन देऊनच जातो, म्हणजे दारिद्र्यच बनवतो आपल्याला. मग तो कोणत्याही राशीचा असू दे, त्याच्यावर पापग्रहाची पूर्ण दृष्टी असेल तर तो योग येऊन जातो. किंवा अष्टमामध्ये राहू असेल तर तो एक तसा योग आणतो. पण राहू जर स्वराशीचा, म्हणजे ज्याला आपण म्हणू की मिथुन किंवा कन्या राशीचा, स्वराशी नाही आहेत त्याच्या, पण या राशीमध्ये राहू शुभ फल देऊन जातो. या राशीमध्ये जर राहू असेल तर तो एक थोड्याफार फरकाने चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्टेबल करतो. पण इथे जर आपण विचार केला की लाचलुचपतीने मिळणारा पैसा हा पैसा टिकलाच जात नाही. मी मगाशी जसं बोलले की गुरु, शुक्र, चंद्र हे 3 ग्रह जर अष्टम स्थानामध्ये असतील आणि यांच्यावरती जर शनीचे किंवा याचे कुयोग होत नसतील किंवा अष्टमेश लाभस्थानामध्ये असेल किंवा धनस्थानामध्ये असेल तर हा पैसा चांगला पचनी पडतो. म्हणजे पचवला जातो. पण ज्या वेळेला इथे मंगळ येतो किंवा शनी काटकोन योग करतो किंवा प्रतियुती करतो, त्यावेळेला मात्र हा योग, तुमची इन्क्वायरी सुरू होऊन या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला पुढे अटक होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा मार्ग कोणी अवलंबून आहे. कारण आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला माहित नसतं की पत्रिकेमध्ये आपण काय म्हणतो अष्टम स्थानामुळे हे. आता काही लोकांचा असं समज होतं की नाही, आता अष्टम स्थानामध्ये माझ्या गुरुचंद्र आहे म्हणजे मला भरपूर पैसा मिळणार आहे. बरोबर, ठीक आहे, अष्टमातला गुरु सुद्धा तुम्हाला मृत्यू शांतपणे देतो, पण याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्यावरती कुठल्या तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्या वाईट ग्रहांची दृष्टी नसेल. बरोबर. किंवा त्या ग्रहांची ज्या वेळेला महादशा येते तुम्हाला त्यावेळेला बऱ्याच अंशी बरेचसेच वाईट रिझल्ट येतात. बरोबर आहे. आता बुधाला आपण एक सौम्य ग्रह मानला तर अष्टमामध्ये बुध असेल तर ते चांगले रिझल्ट देत नाहीये, तो तेवढ्या पैसा मिळवून देत नाहीये. बरोबर. पण बुध जर स्वराशीचा, कन्या किंवा मिथुन राशीचा असेल तर तुम्हाला चांगल्यापैकी वारसा वगैरे मिळतो. आता स्त्रीधन मिळण्यासाठी काय असतं की सप्तमेश अष्टमामध्ये किंवा अष्टमेश सप्तमामध्ये असावा लागतो किंवा सप्तमेश लाभस्थानामध्ये असावा लागतो. त्यावेळेला तुम्हाला स्त्रीधन किंवा स्त्रीकडून प्राप्ती होते किंवा सासऱ्याकडून तुम्हाला अचानकपणे म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण रक्कम मिळते, रोख रक्कम, अशा पद्धतीने पैसा मिळून जातो. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की लोकांची एक मनोवृत्ती झालेली आहे की आपल्याला झटपट पैसा मिळाला पाहिजे. मग ते लॉटरीच्या मार्गाने असेल किंवा कशाच्याही मार्गाने असेल. तर केतू ज्यावेळेला इथं किंवा नेपच्यून ज्यावेळेला इथे येतो त्यावेळेला नेपच्यूनचा एक असा अनुभव आहे की एका गरीब व्यक्तीला लॉटरी लागली होती. त्याच्या पत्रिकेत नेपच्यून होता आणि त्याने एका हुशार व्यक्तीने त्याला थोडके पैसे देऊन ते तिकीट काढून घेतलं आणि त्याला मोठे बक्षीस मिळालं. त्याला त्याचे पैसे नाही भेटले. म्हणजे हे कसं होतं की आपल्या पत्रिकेमध्ये योग काय आहेत, आपण एका ग्रहावरती ठामपणे जाऊ शकत नाहीये. जसं आपण म्हणतो की अष्टम स्थानामधून स्त्रीधन, वारसा, लाचलुचपत हे सगळं बघायला मिळतं. पण त्या अष्टम स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत किंवा अष्टमेश कुठे आहे, जर अष्टमेश बुध असेल तो कुठे आहे, तो शनीच्या सानिध्यात असेल, मंगळाच्या सानिध्यात असेल किंवा यांच्या हर्षल, नेपच्यून किंवा शनी सारख्या, मंगळ सारख्या त्या पापग्रहांच्या कुयोगामध्ये असेल तर तुम्हाला पैसे नाही भेटत. बरोबर आहे. तुम्ही मग कुठेतरी हव्यासापोटी तुम्ही काहीतरी करून घेता, तसे योग येतात फक्त तुम्हाला. पण ज्या वेळेला पापग्रहांची दृष्टी असते त्या स्थानावरती किंवा कुयोग करतात ते पापग्रह. आता एक पत्रिका तुम्हाला सांगते की मंगळ जर षष्ठामध्ये असेल तर मंगळाची तिसरी दृष्टी अष्टम स्थानावरती येते आणि शुक्र मंगळ जर तिथे असेल तर शुक्र हा तुम्हाला प्रोत्साहित करतो चुकीच्या मार्गासाठी आणि मग अष्टम स्थानावरती त्याची पूर्ण दृष्टी, तुम्हाला पैसे मिळत जातात. हा, तिथे चंद्र, शुक्र, गुरु असतील तर तुम्हाला पैसे भेटत जातात. पण ज्या वेळेला मंगळाची पूर्ण दृष्टी त्याच्यावरती तिसरी पडते, पापदृष्टी, त्यावेळेला ते स्थान कळत न कळत बिघडलं जातं आणि ते स्थान बिघडल्यानंतर मग तुम्हाला भय राहतं की जीवितहानीचं. तुम्हाला बाहेरून कुठेतरी दबाव पडला जातो तुमच्यावरती. आणि जर दृष्टीने जर एवढे कुयोग तयार होत असतील तुमच्या पत्रिकेमध्ये तर तुमच्या अष्टम स्थानामध्येच पापग्रह असतील तर काय होईल. बरोबर आहे. शुक्र जर शुभ मानला जरी असला, तो पैसा जरी तुम्हाला देत असेल, स्त्रीधन जरी देत असेल, तुम्हाला लाचलुचपत जरी पैसा मिळत असेल तर शुक्र हा सेक्सचा कारक आहे. त्याचा प्रभाव पूर्ण जनेंद्रियावरती जातो आणि तुम्हाला HIV वगैरे असे
कुयोग सुद्धा म्हणजे हे आजार सुद्धा तुम्हाला बळवतात, जास्त बळवण्याची दाट शक्यता असते, कारण तुमचे रिलेशन चुकीच्या मार्गाने जातात. किंवा अष्टम स्थानाच्या सानिध्यात जरी कुठेही शुक्र येत असेल तरीही ते तुम्हाला आजार दाखवले जातात, किंवा रोगस्थानाशी त्याचा संबंध येत असेल तरीही तुम्हाला ते आजार दाखवले जातात. त्यामुळे तुम्हाला किती सांभाळायचं आहे आयुष्यामध्ये. आपलं शरीर म्हणजे सगळ्यात महत्वाचं. पैसा आहे महत्वाचा आजच्या काळामध्ये, पण तितकाच ते आपल्या शरीराला किंवा आपल्या सुखी जीवनासाठी किंवा मानसिक शांततेसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हेच जर तुमचं हिरावून घेत असेल, आता मला सांगा, लाचलुचपत मिळते, पैसा अफाट मिळतो तुम्हाला, पण ह्या पैशामध्ये तुमची झोप उडालेली असते. तुम्ही कोट्यावधी रुपये उशाला घेऊन झोपत असता, पण त्यावेळेला तो पैसा नाही, तुम्हाला तो सापासारखा वाटत असतो, एक अस्सल विषारी नागासारखा. आणि तुमचं आयुष्य 24 तास त्या ह्याच्यामध्ये असतं, भीतीपोटी जगत असतं. आणि हीच भीती जर तुम्हाला आयुष्य सुखाने जगू देत नसेल तर मग हे करूच नका. योग आहेत तुमच्यामध्ये. लोक असे म्हणतात, अहो आम्ही घेत नाहीये, पण लोक स्वतःहून देतात, पण स्वतःहून पण तुम्ही घेऊ नका. परमेश्वरांनी जे दिले त्यामध्ये समाधान घेणं खूप गरजेचं. आता यामध्ये स्त्री वारसा किंवा स्त्री धन किंवा सासरकडून पैसा मिळणं किंवा अचानकपणे लॉटरी मिळणं हे गोष्ट योग वेगळे येतात, पण लाचलुचपत एका बाजूला येते. किंवा अवाजवी पैसा काढणे हव्याचा पोटी. ज्यावेळेला मंगळ येतो त्यावेळेला भूमीशी संपर्क करतो. तुम्ही एखाद्याचा भूमीशी ज्यावेळेला तुम्हाला संपर्क होऊन पैसा मिळवायचा असेल त्यावेळेला तुम्ही चुकीची कृत्य पण करता. एखाद्यावरती दबाव आणणं किंवा त्याला बर्डन खाली घेणं, हे जे तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही हे विसरून जाता की तुम्हाला हाच मंगळ पुढे जाऊन तुमच्याच जीविताला हानी करणार आहे. चुकीच्या अपघातामध्ये किंवा शस्त्रापासून हाच मंगळ बहे दाखवतो तुम्हाला. हाच हर्षल तुम्हाला विलक्षण, हर्षल हा विलक्षण स्वभावाचा आहे. हा हर्षल तुम्हाला म्हणजे कधी काय करेल, चांगलं किंवा वाईट फल. तुम्ही म्हणाल की आतापर्यंत मला खूप चांगलं फल मिळतं, पण अचानकपणे तुम्हाला कल्पना न देता, त्याची चाहूलही लागू न देता हा हर्षल तुमच्या जीवनामध्ये अशी काही उथल पुथल घडवून टाकतो की तुम्ही आयुष्यात तुमचं जमीनदोस्त होऊ शकतं. त्यामुळे ग्रह कोणता आहे, ग्रह कोणत्या राशीमध्ये आहे, त्याच्यावरती कोणती दृष्टी आहे, किंवा धनस्थानाशी त्याचे काय संबंध होतात, सप्तमस्थानाशी त्याचे काय संबंध होतात, लाभस्थानाशी त्याचे काय संबंध होतात, ज्याला आपण दशमस्थान आपलं कर्म म्हणू, जो आपला व्यवसाय वगैरे, त्याच्यावर तुम्ही प्रामाणिकपणे नोकरी करत असाल किंवा प्रामाणिकपणे एखादा व्यवसाय करत असाल तर त्याच्याशी अप्रामाणिक कुठे तुम्ही जाऊ शकता का, हे सगळं तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण इथे पूर्ण कुंडली बघितल्याशिवाय तुम्ही ते पाऊल टाकू नये. लोकांचं एक वेगळी भावना असते की आजपर्यंत परमेश्वर माझ्या पाठीशी आहे किंवा हे असं होणार नाही, हे सगळं देवावर सोडतात, देवावरती सोडतात आणि चुकीचे कर्म करण्याच्या मागे लागतात. पण हे चुकीचं कर्म, हे ग्रह जे असतात ना, ते तुम्हाला त्याची फलं अपसुक देतात पुढे जाऊन. किंवा परमेश्वर म्हणताना ज्याला तुम्ही, जो तुमचा पाठीराखा बनलेला असतो चुकीच्या कर्माला, चुकीच्या कर्मासाठी चांगली शक्ती कोणतीही पाठीराखा बनत नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार करून आपण हे ठरवलं पाहिजे की कसं राहिलं पाहिजे. खरंय खरंय. आता तुम्ही जी माहिती दिली, कारण की काही गोष्टी नसतात माहिती प्रेक्षकांना, आणि ही जी अचानक धनप्राप्ती होते ती कशामुळे होते हेच महत्वाचं आहे. आणि याला जी कारण आहेत ती ग्रहांची कारण आहेत, की कोणता ग्रह आहे आणि तो कोणत्या राशीमध्ये आहे, हे फार महत्वाचं. आणि हीच माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल मी खरंच खूप आभार मानते. धन्यवाद. गुडलकचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजचा भाग जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल तर तुमच्या इंटरनेटवर टाईप करा www.youtube.com/tv9 महाराष्ट्र. पुढच्या भागात आपण आणखीन काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.